एका चौथी नापास अनपढ कमालीचा द्वेष मत्सर भरलेल्या एका माणसाकडून या संविधानात्मक तत्वाचा घात होत असेल, 300-350 जातींचे हक्क अधिकार डावलले जात असतील, तर मनोज जरांगे बरोबर कशी आम्ही युती करायची? तुम्हाला बसवायचा ना पुतळा? अरे दिवसा 12 वाजता या ना वाजत गाजत. अरे ब्रॉन्झचा पुतळा बसवा, चांदीचा वर्ख असलेला पुतळा बसवा, सोन्याचा वर्ख असलेला पुतळा बसवा. पण बेकायदा रात्री अपरात्री रात्रीच्या 1-2 वाजता कोणतरी माणूस उठतो आणि स्मारक योद्धा स्वतःला म्हणून घेतो. हे काय चाललंय? बाळू आवारे आणि मनोज जरांगेची टोळी यांच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मनोज जरांगेंना सहआरोपी करा. त्याचं कारण असं आहे, प्लास्टिकचे फायबरचे पुतळे की ज्याची किंमत 27-28 हजार रुपये आहे, असे तकलादू पुतळे तयार केलेले आहेत त्यांनी. आणि ते शेकडो पुतळे अशा ठिकाणी नेऊन बसवायचे की तिथं वाद निर्माण. आमची एकच मागणी त्यांनी मान्य करायची की ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला जे पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे. ही मागणी त्यांनी मागं घ्यावी. सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी मान्य करावा. मुळात जर प्रशासनानं गुन्हा दाखल केला असेल तर मी कायदा पाळणारा कार्यकर्ता आहे. मुळात अंजनगाव खेडोबा तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे हजारो वर्ष पुरातन असणारं मंदिर आणि ज्या गावाचीच ओळख, ज्या गावाचं नावच खेडोबाच्या नावावरून आहे, खेडोबाच्या नावावरून, त्या मंदिराच्या जागा मोजण्याचा अधिकार प्रशासनाला नक्की दिला कुणी? की ज्याचं अस्तित्व हजारो वर्षापासून आहे. हेमाडपंथाचं ते मंदिर आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं होतं. रात्रीच्या 11:30 वाजता त्यांनी मोजणी केली होती आणि परत प्रशासन दुसऱ्या दिवशी 3-4 वाजता परत ती जागा मोजायला आलं. आणि प्रशासनानं, मोजणी विभागानं कुठलीही नोटीस न काढता धनगर समाजाच्या खिलोबा मंदिराच्या ट्रस्टवरती बेकायदा ताबा मारण्याचा हा प्रकार होता आणि तो शासनाकडून होता. आणि तो ताबा मारण्याचा प्रयत्न आम्ही तिथं थांबवला आणि बेकायदा मोजणी करणाऱ्या, कुठलीही नोटीस न देता मोजणी करणाऱ्या मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही तिथून हुसकावून लावलं. आणि हा जर कोणी कायदा मोडला आणि कायदा मोडला म्हणून जर गुन्हा दाखल होत असेल तर त्या गुन्ह्याला आम्ही सामोरं जाऊ. सध्या राज्यामध्ये पुतळ्याचं राजकारण सुरू असताना पाहायला मिळते. जवळपास 50 पुतळे बसवण्याचा बेत होता. त्यामध्ये बीड देखील आहे, धाराशिव आहे, जालना आहे. बाळू आवारे नावाच्या व्यक्तीला सोलापूर पोलिसांनी अटक केलेली आहे. हे बघा, बाळू आवारे नावाचा हा माणूस हा एकटा नाही आहे. याच्या पाठीमागं या महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या प्रेरणेनं हा बाळू आवारे काम करत होता. बाळू आवारे यांनी जे पुतळे बसवले हे बेकायदा पुतळे बसवण्यात आलेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान करण्याचा एक प्रकारे प्रयत्न यांनी केलेला आहे. त्याचं कारण असं आहे, प्लास्टिकचे फायबरचे पुतळे की ज्याची किंमत 27-28 हजार रुपये आहे, असे तकलादू पुतळे तयार केलेले आहेत त्यांनी. आणि ते शेकडो पुतळे अशा ठिकाणी नेऊन बसवायचे की तिथं वाद निर्माण होईल. त्यांची मोडस ऑपरेंडिटी प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारची होती. चिखला गावामध्ये जे प्रकरण घडलं, भूम परांड्याला गोलाई चौकामध्ये 1990 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चौक होता. तो चौक त्यांनी निवडला आणि तिथंही रातोरात त्यांनी रात्री अपरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. आणि तीच मोडस ऑपरेंडिटी सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगाव खिलोबा या गावामध्ये घडली. आणि हा बेकायदा पुतळे बसवण्याचा, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचा काही टुकार मंडळींनी की ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, ज्यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा, छत्रपती शिवरायांची इमेज, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्यासंदर्भातलं पावित्र्य, जे शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत महामानवांच्या पुतळ्यांच्या संदर्भात, ते सगळे बेकायदा पायदळी तुडवून समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे पुतळे बसवले जात होते. ही जी मोहीम जरांगे पाटील आणि बाळू आवारे या व्यक्तीनं आखलेली होती. बघा, त्यांनी जे त्या पुतळ्याखाली जे बॅनर लावले, 28 हजाराचा पुतळा आणि खाली 500 रुपयाचा बॅनर, मनोज जरांगेंचा फोटो एका बाजूला आणि बाळू आवारेंचा फोटो एका बाजूला. मनोज जरांगेंच्या नावाखाली आरक्षण योद्धा आणि बाळू आवारेच्या नावाखाली स्मारक योद्धा. काय चाललंय हे? कोण बाळू आवारे? मला वाटतंय फक्त बाळू आवारेच नाही, बाळू आवारेच्या पाठीमागं अनेक आमदार आहेत की ज्या आमदारांनी या आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आणि मग हा बाळू आवारे महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असेल, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करत असेल, तर आम्ही त्यांची ही मोहीम
सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगाव खिलोबा या माझ्या बिरोबा देवाच्या देवस्थानात पवित्र स्थळावरती आम्ही अडवली. आम्ही बेकायदेशीररित्या कृत्य करणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या अडून दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला पाटलाबद्दल द्वेष असायचं कारण केली पाहिजे तुम्ही त्यांच्यासोबत, कुणासोबत? जरांगे पाटील यांच्यासोबत. फक्त त्यांचं आमची एकच मागणी त्यांनी मान्य करायची की ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला जे पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे, ही मागणी त्यांनी मागं घ्यावी. सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी मान्य करावा. मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड नाही. तो सोशली बॅकवर्ड असता तर त्यांना द्यायला कोणाचीच अडचण नव्हती. पण आत्ता कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामधून समजून आलेलं आहे, ओबीसींनाही समजलेलं आहे की ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे. मग त्या नगरसेवकच्या जागा असतील, जिल्हा परिषद अध्यक्षपद असतील, पंचायत समित्यांची सभापती असतील. आणि पुण्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पुण्यामध्ये 42 जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. 42 जागा, त्यातल्या नियर अबाउट 32 जागा ओबीसींच्या फक्त मराठा कुणबी यांनी त्यांच्यावर ताबा मारला, बेकायदा ताबा मारला. मी असं म्हणेन डायरेक्ट. म्हणजे इथून पुढं ओबीसी रिझर्वेशन म्हटलं की फक्त मराठा कुणबी हे चित्र या महाराष्ट्रात दिसेल. गावगाड्यातला जो सामाजिक दुजाभाव सहन करणारा तो वर्ग इथून पुढं ओबीसी आरक्षणाचा दावेदार तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. एका चौथी नापास माणसाच्या हातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्याचं तत्व, लोकशाहीचं बेसिक तत्व, एका चौथी नापास अनपढ कमालीचा द्वेष मत्सर भरलेल्या एका माणसाकडून या संविधानात्मक तत्वाचा घात होत असेल, 300-350 जातींचे हक्क अधिकार डावलले जात असतील, तर मनोज जरांगे बरोबर कशी आम्ही युती करायची? एकदा मनोज जरांगेला, माझं मीडियाला, महाराष्ट्रातला मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, एकदा मीडियानं मनोज जरांगेला आणि मला आमने सामने बसवावं. महाराष्ट्रानं बघावं, एक जज तिथं निवृत्त न्यायाधीश बसवावेत आणि आमचा एकदा विचारांची लढाई होऊन जाऊ द्या. मी तयार आहे. मनोज हात द्या, पुढाकार घ्या तुम्ही. माझी तयारी आहे. चला उद्या स्थळ निवडा, पुणे निवडा, मुंबई निवडा, बीड निवडा, जालना निवडा, छत्रपती संभाजीनगर निवडा. चला मी तयार आहे. पण आमचं, आणि मी विथ प्रमाण आता तुम्हाला दाखवेन, विथ प्रूफ दाखवेन की ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय. मराठा कुणबीच्या स्पर्धेमध्ये आता गावातला बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती कशा बेदखल झालेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं उदाहरण सांगेन, फलटण पंचायत समितीचं सभापतीपद सांगेन. अडवणारे कोण? तुम्ही मोहीम ठप्प करणारे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी या महाराष्ट्रातल्या गावगड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी जीवाची कुर्बानी दिलेली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या जातीपुरते, कुठल्या संघटनेपुरते मर्यादित नसून तमाम महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या, जगभरातल्या शिवप्रेमींचे ते आराध्य दैवत आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कुणी स्वतःच्या मालकीची ठरवू नये आणि शासनानं सुद्धा यामध्ये बघ्याची भूमिका घेऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबत जर महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी कायद्यानुसार आपल्या कायद्याचं पालन केलं असतं तर बाळू आवारे नावाच्या व्यक्तीनं असं वेळोवेळी बेकायदा कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये केलं नसतं. अरे आम्ही महाराष्ट्रातल्या गावगाड्यातले आम्ही नागरिक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ही प्रतिमा गावगाड्यातल्या 18 पगड जातींची आहे ना. पण त्यांच्या नावापुढं जर कोण काही एक वेगळ्या प्रतिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व बंदिस्त करू पाहत असतील तर आमचं कर्तव्य आहे ना, या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून अशा बेकायदा कृत्यांना थांबवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि विशेष काय आहे की सोलापूर जिल्ह्यातला एकदा वंजारी समाज टार्गेट झाला, एकदा आंबेडकरी जनता टार्गेट झाली, आता धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र जे अंजनगाव खिलोबा, 4 राज्यातले भाविक तिथे येतात. रोज हजारोनं लोक तिथे येतात. आणि मग तो फायबरचा प्लास्टिकचा पुतळा ऊन जरी पडलं, उन्हानं तो कडक होतो, वारा आला, पाऊस आला, त्याला काही थोडंसं काही इजा झाली आणि मग तिथं येणारा धनगर समाज, आजूबाजूला असलेला धनगर समाज, त्यांच्या बाबतीत दंगली घडवणार तुम्ही. हे खूप मोठं षडयंत्र आहे, खूप मोठं कटकारस्थान आहे. दुर्दैव आम्हाला या गोष्टीचं वाटतं. आम्हालाही खेद वाटतो की छत्रपती शिवरायांच्या, अरे पण तुम्ही बेकायदा कृत्य काय करताय? तुम्हाला बसवायचा आहे ना पुतळा, अरे दिवसा 12 वाजता या ना वाजत गाजत. अरे ब्रॉन्झचा पुतळा बसवा, चांदीचा वर्ख असलेला पुतळा बसवा, सोन्याचा वर्ख असलेला पुतळा बसवा, वाजत गाजत शासनाच्या इतमामात प्रशासनामधली, राजकारणामधली, समाजकारणामधली मान्यवर मंडळी तिथं बोलवा.
सण समारंभ साजरे करून आपण पुतळे बसवू ना, पण बेकायदा रात्री अपरात्री रात्रीच्या 1-2 वाजता कोणतरी माणूस उठतो आणि स्मारक योद्धा स्वतःला म्हणून घेतो. हे अजिबात चालणार नाही. मग पुतळा बसवण्यासाठी तुम्ही का पुढाकार घेत नाही? तुम्ही एवढं बोलताय की यांनी या 25-30 हजाराचे पुतळे बसवले फायबरचे. ओबीसी समाजाला शिवाजी महाराज मान्य नाहीत का? तुम्ही का पुढाकार घेत नाही? छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाहीत असं म्हणणारा या महाराष्ट्रातला मनोरुग्णच असू शकतो. मुळात शासकीय, मी आता तुम्हाला एक संदर्भ देतो. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनानं या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पावित्र्य राखून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुतळे बसवले गेले ना. नाही म्हणून कुणी सांगितलं? या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं, नुसतं नाव घेतलं तर जय म्हणतो, मुठी वाळतात. बघा, हे आमदार आहेत ना, अरे लोकप्रतिनिधी असतात, पण लोकप्रतिनिधी असताना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भात कोण देणगी मागायला येत असेल तर देणगी दिली पाहिजे, त्यात वाद असायचं कारण नाही. पण देणगी देत असताना तो पुतळा कुठं बसवला जाणार आहे, कुणी परवानगी घेतली आणि काय, त्याचं काहीतरी थोडं बघितलं पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, बेकायदा कृत्यांना हे समर्थन करतात, हे चुकीचं आहे. मग अशी अंजनगाव सारखी परिस्थिती उद्भवल्यावर मग हे काय करतील? तो आमचा माड्याचा आमदार अभिजित पाटील, त्याच्या कार्यकर्त्यांनी हा जो पुतळा बसवण्यासाठी मदत केली बाळू आवारेला. बाळू आवारे आला तिथं, जो तो पुतळा तिथं दिला आणि तो निघून आला. भांडण कुणाचं लागलं? त्या गावातल्या आमने सामने गटातल्या दोन्ही बाजूच्या लोकांचं. मला नाही असं वाटत की महाराष्ट्रातला कुठला नागरिक, कुठला समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेल. पण तुम्ही ज्यावेळी त्यांच्या तीर्थक्षेत्रावरती, त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती ज्यावेळी तुम्ही बेकायदा ताबा मारता, मला माझ्यावरती शासनानं तुम्ही गुन्हा दाखल केल्याचं मला आता कळालं. त्या शासनाला, ट्रस्टीला एकही नोटीस न करता रात्री अपरात्री हजारो वर्षाच्या मंदिराचा गाभारा मोजण्याची परवानगी दिली कुणी? दुसऱ्या एखाद्या मंदिरामध्ये असे जर ते पूजा करायला गेले असते, काय झालं असतं? कोण बेकायदा वागतंय? लक्ष्मण हाके आंदोलक, की जिथं बेकायदा कृत्य घडलंय त्या कृत्याच्या विरोधात न्याय मागणारा माणूस बेकायदा वाटतो तुम्हाला, आणि ज्यांनी बेकायदा कृत्य केलं त्याच्यावर तुम्हाला काही बोलायचं नाही. गृह विभागाचं हे फेल्युअर आहे, महाराष्ट्र शासनाचं हे फेल्युअर आहे. लवकरात लवकर बाळू आवारे तर आत गेलायच, पण मनोज जरांगेंना सुद्धा तुम्ही सहआरोपी म्हणून त्यांची सुद्धा चौकशी करा. कारण एका बाजूला फोटो मनोज जरांगेंचा आहे. आता माझ्यावर केस दाखल झाली असं मला आता कळलं, मी मीडियात बघितलं. हा बाळू आवारे नावाचा माणूस गेल्या महिन्यात 2-3 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये बेकायदा पुतळे, आणि तेही राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे. अरे 28,000 किमतीचा पुतळा आहे तो. आमचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 28,000चा पुतळा तुम्ही भर चौकात आणून बसवताय. मग त्याचं काय कमी जास्त झालं? ऊन, वारा, पाऊस, पुतळ्याच्या दोन्ही बाजूला जागा किती आहे, पुढं किती आहे, मागं किती आहे, ते लोकेशन काय आहे, आजूबाजूला झाडी आहेत का, आजूबाजूला काही ओढा वाहतोय का, या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर नियोजन असल्याशिवाय, स्ट्रक्चर असल्याशिवाय, ऑडिट असल्याशिवाय पुतळा बसायला परवानगी मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब असतील, अनेक महामानव असतील, हे त्यांना नको आहे. अरे काय चाललंय नक्की? हा धंदा करायचा हा बाळू आवारे, काय त्याचं शिक्षण आहे? बाळू आवारे आणि मनोज जरांगेची टोळी यांच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मनोज जरांगेंना सहआरोपी करा. ते जे पुतळे बसवलेले आहेत त्या पुतळ्याच्या खाली एका बाजूला मनोज जरांगे आरक्षण योद्धा, परत सांगतो, आणि एका बाजूला बाळू आवारे स्मारक योद्धा. काय चाललंय? काय आहे त्यांची संहिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबत? हे एकदा महाराष्ट्रातल्या, अरे काय, आणि त्याला वाईट या गोष्टीचं आहे, महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी या कृतीला पाठिंबा दिलाय. त्या बाळू आवारेला पैसे दिलेत. हे मी, अरे प्रकाश सोळंकीनी 2 लाख रुपये दिलेत. आजच आम्ही सोशल मीडियावरची पोस्ट बघितली. आणि नारायणराव कुचे 10 का 20 पुतळ्यांसाठी स्पॉन्सरशिप केली. पण त्या लोकप्रतिनिधीला एवढं वाटलं नाही हा पुतळा किती टन वजनाचा आहे, त्याच्यात धातू कुठला वापरलाय, शिल्पकार कोण आहेत, कुठं बसवला जाणार आहे, परवानगी आहे का. लोकप्रतिनिधी, त्यांना अक्कल नाही. अशा बेकायदा कृत्याला तुम्ही समर्थन देता. हे मुख्यमंत्री महोदयांनी यात खरं ह्याचं इन्व्हेस्टिगेशन लावलं पाहिजे. जरांगेला सहआरोपी केलं पाहिजे. एकट्या बाळू आवारेला नुसतं टाकून चालणार नाही.
मनोज जरांगेंना सुद्धा एकदा तुम्ही आरक्षणाच्या नावाखाली या महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण केली आणि आत्ता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या अडवून बहुजनांच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तुम्ही वेटीस धरताय. जरांगेने चिखला यवतमाळमध्ये जे प्रकरण घडलं त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा तिथं जाऊन तिथलं परिस्थिती चिघळल, वातावरण चिघळल, हे कुणी काम केलं? त्यावेळी बोलले असते मनोज जरांगे. आता अंगलट येतंय हे लक्षात आल्यानंतर आपल्याला कोणतरी भेटतंय, आपल्या बेकायद्या कृतीला कोणतरी अडवतंय आणि आपला कुठंतरी आपण ओपन झालोय हे लक्षात आल्यानंतर जरांगे बोलले आहेत. जरांगे अगोदर का नाही बोलले? चिखला प्रकरणात बोलले नाहीत. भूम परांड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे बेकायदा कृत्य केलं तिथं बोलले नाहीत. ज्यावेळी अंजनगाव खिलोबा आमच्या धनगर समाजाच्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन निकरानं चिकाटीने आमचं फक्त एकच म्हणणं होतं, सन्मानजनक स्थलांतर करा. तिथं जे हजारो वर्षाचं धनगर समाजाचं देवस्थान आहे त्याच्या प्रवेशद्वारावरती तुम्ही राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदा बसवताय. कुठलंही त्याला स्ट्रक्चर नाही, कुठलंही त्या पुतळ्याचं अरे नॉर्म्स आहेत. 2017चा कायदा आहे पुतळे बसवण्यासंदर्भातचा. प्रत्येक जिल्ह्याला पुतळा समिती आहे. घ्या ना सगळ्या परवानग्या. आम्ही 18 पगड जातीची माणसं, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहेत ना महाराष्ट्राचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनाला, आपल्या संविधानाला छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा पुरुष मानलेलं होतं ना. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे, लोकशाहीचे आम्ही सजग नागरिक आहोत. महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांच्या मनामध्ये या टोळींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून जो दहशत आणि दहशतवाद निर्माण केला होता ते रोखण्याचं आम्ही काम केलंय आणि इथून पुढे करत राहू. माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीररित्या उभारण्याच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून बाळराजे आवारे पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना माढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी PG लंबे यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अंजनगाव येथे 1 एप्रिल रोजी खेलोबा देवस्थानाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. तर या ठिकाणावरून गावात 2 समाजांमध्ये तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर 4 दिवसांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थीने हा पुतळा त्या ठिकाणावरून हलवून अन्य प्रशासकीय जागेत स्थलांतरित करण्यात आला. पण पुतळा उभारल्यानंतर एका समाजाने तो देवस्थानाच्या जागेत असल्याचा आरोप घेत रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि त्यानंतरच प्रशासनाने पुतळा हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र याला विरोध करत पुतळा समर्थकांनी घोषणाबाजी केली आणि परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा तिथे केला होता. तर संतप्त जमावाकडून पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पुतळा तत्काळ न हलवण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिथे थोडी परिस्थिती नियंत्रणात आली होती. पुढील दिवशी बाळराजे आवारे पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मात्र त्यांच्या वक्तव्यावरून तिथे चांगला जोरदार वाद निर्माण झाला होता. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही घटनास्थळी येऊन पुतळा हटवल्याशिवाय न हटण्याची भूमिका घेत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं होतं. मात्र या प्रकरणी बाळराजे आवारे पाटील यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा तसेच बेकायदेशीर जमाव जमवून दंगल घडवणे यासह एकूण 9 कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींवर विविध गुन्हे नोंदवले असून यामागील सूत्रधार आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्यांची ओळख पटवण्याचं आल्याचं सांगितलं होतं. आता संबंधितावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आवारे पाटील यांची बाजू ऍडव्होकेट शंकर कदम व ऍडव्होकेट अमोल कोले यांनी न्यायालयात मांडली होती. तर अंजनगाव येथे शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी खेलोबा मंदिर परिसर जमीन मोजणीच्या वेळी हाके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मोठा गदारोळ निर्माण केला होता. आता हाके यांच्यासह कमीत कमी 60 ते 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तर अंजनगाव खेलोबा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा नियमांचं पालन न करता बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचं म्हणत धनगर आणि मराठा यांच्या स्थानिक 2 समूहांमध्ये वाद झाला होता. तर याच पार्श्वभूमीतून प्रशासनाकडून या जागेची मोजणी करण्याचे निर्देश दिले होते. याच दरम्यान ही घटना घडली आणि 3 दिवसांपेक्षा अधिक काळ या ठिकाणी धनगर समाजातील कार्यकर्ते आंदोलन करत होते. शेवटी आंदोलनाच्या 4थ्या दिवशी स्थानिक नेते, आंदोलक आणि पोलिसांच्या मदतीने यावर तोडगा काढण्यात आला. या तोडग्यानुसार हा पुतळा दुसरी जागा शोधून त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आणि या पुतळ्याच्या स्थलांतरानंतर या जागेच्या
सुशोभीकरण करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.